दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. तुझ्याशी बोलतोय मी असं भवानी मातेला सांगत होतो. जय भवानी. आणखी काय हवं आपल्या संसाराला? हा? अहो भाऊजी, आयुष्य हे असंच जगायचं असतं. दोघांनी मिळून नवरा बायकोनं एकमेकांसाठी हसत खेळत थट्टा मस्करी करत तरच आयुष्य असं पटकन हळुवार निघून जातं. पण ही जबाबदारी दोघांची असते, एकट्याची नाही. ईश्वरा, तूच काहीतरी मार्ग सुचव आता. तूच सुचव काहीतरी. अहो अहो फंटास्टिक. मार्वेलस. वाह. लेखकाचं इमॅजिनेशन म्हणजे ना सुपर्ब. वाह. कधी संपणार मेला हा वाचनाचा छंद कोण जाणे. कधीही नाही. वाटोळं केलं माझं. अरे कमाल आहे. कशामुळे वाटोळ? का वाटोळ झालंय तुझं? का नाही झालं मला सांगा. तुम्ही दिवसभर वाचत बसता ना. मी काय करायचं, भिंतींशी बोलायचं. का विद्या आहे ना घरामध्ये? हो, किती बोलणार तिच्याशी, किती बोलणार. कधीतरी वाटतं तुमच्याशी काही बोलावं, मनातलं सांगावं, काही विचारावं. पण तुम्ही आपले सतत वाचनात गडलेले. आता कसं आहे ना आशा, की मलाही वाटतं बोलावं तुझ्याशी, पण तू सारखी घरकामात असते ग, सारखी किचन मध्ये. बरं ते जाऊ दे. ऐका ना, मला तुम्हाला काही विचारायचं. हा बोला. बघा हा, थट्टा नाही करायची. अजिबात नाही. सिरियसली ऐकायचं. ओके. म्हणजे अगदी गंभीरपणे. हा सिरियसली म्हणजे गंभीरपणेच ना. बघा, झाली थट्टा सुरू तुमची. तसं नाही ग आशा. कसं आहे, तुझं इंग्रजीवर प्रभुत्व आहे. इंग्रजी केवढं पक्का आहे ना तुझं, म्हणून एकदा कन्फर्म केलं मी की सिरियसली म्हणजेच गंभीरपणे ना. असं एकही शब्द सोडायचा नाही, असा खेचायचा तो. सारखे चिडवत असता मला, सारखी टर खेचत असता माझी. एकही संधी सोडत नाही. प्रत्येक शब्दात ती चूक शोधून काढता. नाही ग तसं नाही, उगाच चूक काढत नाही मी तुझी. पण आता कसं आहे ना आशा, या घरामध्ये जीवाला जीव आपण दोघंच. नाही म्हणाला आपली सून आहे, मुलगा आहे. पण शेखर आता व्यवसायामध्ये खूप व्यस्त झालाय. आणि का होऊ नये, त्यांनी व्यवसायामध्ये व्यस्त व्हावं म्हणून तर त्याला व्यवसाय सोपवला ना. मग आता आपण दोघांनी एकमेकांचं मन रमवायचं कसं? तर विरंगुळा म्हणून मी आपलं तुला चिमटे काढत असतो, हलके हलके पिझे
मारत असतो, दुसरं काही नाही. हो का? कळतं मला, सगळं कळतं. अहो मी मुद्दाम रागवायची तुमच्यावर, मुद्दाम चिडायची. आता तुमच्या चिमटे काढण्याला, तुमच्या विनोदाला, थट्टा मस्करीला रिस्पॉन्स नको करायला. तुम्हाला काय वाटायचं मी खरोखर चिडले तुमच्यावर? असं आहे वय. मला वाटलं काय वाटलं? खरंच चिडलीस का काय माझ्यावर? घाबरलो ना मी. विश्वास नाही माझ्यावर? अरे असा कसा नसेल, इतकी वर्ष झाली आपल्या संसाराला, ती काही उगाच होय? केलाय ना मग. आशा, मलाही आज तुला माझ्या मनातलं काही सांगायचं. मला? होय तुमच्या मनातलं? होय. खरंच? हो, पण थट्टा नाही ना करणार? नाही. बघा सिरियसली, खरंच नाही. अगदी गंभीरपणे. आता मात्र तुम्ही थट्टा करताय. नाही नाही नाही, खरं तेच सांगतो हा. मी. आशा, आय लव्ह यू. काय हो, मुलगा एवढा मोठा झाला आपला, सून आली घरात आणि या वयात असं बोलताय. अगं मग मुलगा म्हणेल की सुनेला, मला तुला म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. आय लव्ह यू आशा. काही कंट्रोल करा. काय हे शी. अरे कंट्रोल कसं? तुला खरं सांगतो, खरंच खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. ऐ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं. एक काम करा, एक काम करा, तू अभी तक तुम्ही वाचत बसा, तुम्ही वाचत बसा. और मी जाते. शी. जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. असं असतं. बायकोला पळून लावायचं असेल तर तिला आय लव्ह यू म्हणा. आता निवांतपणे आपण वाचत बसूया, भरपूर वेळ आहे. आय लव्ह यू. शेखर, इंडिया दे ना चहा. दे ना प्लीज. हो असं काय करताय? प्लीज. सोडा, सोडा. हो आयल्या. मायानं एखादं झाड लावावं आणि स्वतः त्या झाडाला बहरण्याआधीच कुस करून टाकावं. काय कारण असावं? मामानी धर्माधिकारी आणि सन्सला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणलं आणि स्वतःच नाही नाही, हे पटण्यासारखं नाही. मामाने हा प्रकार कंपनीमध्ये करण्याचं कारण काय? सगळं डोक्याच्या पलीकडे जाणार. जाऊ देत. जितका जास्त विचार करीन
तितका जास्त गुंता वाढेल. नकोच. रामो, नळ बंद कर रे. महागाईचा भडका. ऊन सावली, ऊन सावली. महागाईचा भडका. जगणं केलं महाग. बॉलिवूडच्या चहा. दे. आज काय एकदम निवांत बसलाय पेपर वाचत? हा, बसलोय. नाही, रोज अगदी तुम्हाला कामाची घाई असते ना, म्हणून विचारलं. आज ना खरं ऑफिसला याचा कंटाळा आलाय. पण काय करणार, काही कर्तव्य पार पाडावी लागतात. 4-5 दिवस कुठेतरी पिकनिकला जाऊन येऊया, तेवढंच तुम्हाला चेंज वाटेल ना. नाही विद्या, आपली कामं आपण करायची असतात. दिवाकर मामाने शिकवलेला धडा आहे. तर कशाला नको तो विषय? नको तो विषय नाहीये विद्या. आयुष्यात आपलीच माणसं जेव्हा आपला विश्वासघात करतात ना, त्या माणसाच्या माणुसकीवरचा विश्वास उडतो. आता तोच विषय उघडण्यात काही अर्थ आहे का? विद्या, पण विसरता येत नाही ना ग. पण काय म्हण, या प्रसंगामुळे एक गोष्ट झाली. मी सतर्क झालो, हुशार झालो. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, मला ना मामाचा स्वभाव विचित्र वाटतोय. पण तुम्ही त्यावेळेस माझ्यावर विश्वास नाही ठेवला. विद्या, मी लहानपणापासून मामाला बघतोय. माझ्या जन्माच्या आधीपासून तो ही फॅक्टरी सांभाळतो. मला पुस्तकी ज्ञान खूप आहे ग, ते शिकलो पण मी व्यवस्थित. पण खऱ्या अर्थाने व्यवसायातले बारकावे मला मामाने शिकवले. मग त्या शिकवणीची गुरुदक्षिणा घेतली का त्यांनी फॅक्टरीमध्ये अपहार करून? गुरुदक्षिणाही दिली असती का त्याने मागितली असती तर. पण आता नको ना तो विषय. तुम्हाला त्रास होईल त्याने, बाकी काही नाही. त्याच्यावरती एकच उपाय, शांत राहणे आणि विसरून जाणे. करेक्ट आहे तुझा सल्ला, शांत राहणे आणि विसरून जाणे. पण या सगळ्या गोष्टी मनात खोलवर रुतून बसल्या, एखाद्या जखमेसारखे. कसं आहे ना विद्या, शरीराला झालेली जखम उपचाराने बरी होते, पण माणसाच्या मनावर झालेली जखम कधीच बरी होत. ती ठसठसत राहते कायम. शेखर, मला कळतायत तुमच्या भावना. जाऊ दे, उगाचा विषय काढला आणि तुला त्रास दिला. शेखर, बरंच झालं ना, निदान तुमचं मन तरी हलकं झालं. हो विद्या, पण त्याच्याने तुला त्रास झाला ना. मला काहीही त्रास झालेला नाहीये. आणि आता हा विषय नको बरं. पण तुला ऑफिसला नाही जायचंय? नाही, पेपर वाचायचंय मला. उठा ना, लेट होईल तुम्हाला. नाही विद्या, हे बघ, एक शेवटचं पेज वाचतो आणि जातो.
तुम्ही तसे नाही ऐकणार. सर्वात मोठा उठा मुंबई बरं, उठा. थांब ना जरा एक लास्ट अजिबात नाही. अगं, तेंडुलकरची असू द्या, तेंडुलकर असू द्या तर गावस्कर असू द्या. चला ऑफिसला नाही जायचंय तुम्हाला? ए काय बघतेस ग? हा तुम्हाला मला नाही म्हणजे माझ्यात आज काही विशेष दिसते का तुला? असं म्हणजे काही वेगळं जाणवते का काही? हल्ली मला ना हा तुमच्यात बराच बदल जाणवायला लागला. माझ्यात बदल काय 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 बदल जाणवते? तुम्ही पहिल्यासारखे माझ्याशी बोलत नाहीत, वागत नाहीत, स्वतःच्याच विश्वात रमलेले असतात. जानेमन तू म्हणजेच माझा एक विश्व आहेस. हे ना फक्त बोलण्यापुरतं आहे. नाही खरंच तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. चांगली खात्री आहे मला. हे बघ, कसं असतं माहिती का विद्या, माणूस ना काही काळानंतर आपोआप बदलायला लागतो. म्हणजे तुम्हाला काय म्हातारपण वगैरे आले की काय? ए हॅलो, माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की अनुभवाने माणसात थोडीशी प्रगल्भता येते, मॅच्युअर्ड होतो, एवढंच म्हणायचं होतं मला. हो का? हा. मला वाटलं म्हातारपण आलं की काय. तू माझी खेचतीयस. नाही तू हस, नाही हसून घे. नाही आज हसतीयस, उद्या बघ. उद्या काय काय करणार आहात? छळणार आहेत मला? छळणं तर तुझं काम आहे. इथं प्रेम करणार आहे तुझ्यावर. अच्छा, म्हणजे उद्या प्रेम करणार आहात, आज नाही. ऊन सावली उद्या काय काय करणार आहात? छळणार आहेत मला? छळणं तर तुझं काम आहे. इथं प्रेम करणार आहे तुझ्यावर. अच्छा, म्हणजे उद्या प्रेम करणार आहात, आज नाही. नाही मी आजही तुझ्यावर प्रेम करतो, पण उद्या याहीपेक्षा जास्त प्रेम करणार. लाजाला काय झालं? ते असं सांगायचं नसतं. हे सांग ना, काय झालं लाजाला? सांग. तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? हे सतत तू काय मला ऑफिसला पाठवतेस ग? हा? जा ना हो, नंतर तुम्हालाच उशीर होतो. नाही जाणार. हो जा, नाही. जा म्हणते ना, जा. थांब. जातो. आय लव्ह यू. चहा. काय विचार काय चाललाय? माणूस जो विचार करतो ना तसं कधी घडत नाही. म्हणजे कसं असतं, परमेश्वर माणसाला खूप देतो, त्याला हवं ते सगळं देतो. पण प्रत्येक वेळेला माणसाची इच्छाही वाढत जाते. त्याची एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा दत्त म्हणून उभी राहते, दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी इच्छा दत्त म्हणून उभी राहते, आणि दोन इच्छा पूर्ण होऊन जर तिसरी इच्छा पूर्ण झाली नाही ना की मग तो चिडतो, निराश होतो, परमेश्वराला दोष देतो आणि म्हणतो आपण विचार करतो तसं घडतच नाही.
हे सगळं कुणाबद्दल बोलताय तुम्ही? हे आपलं तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? होय. माझ्याबद्दल का? आता बघा ना, तुझं कसं आहे, तुला सारखं काही ना काही हवं असतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरं काहीतरी हवं असतं, ती पूर्ण झाली की तिसरं, असं सारखं काही ना काही हवं असतं. बरोबर आहे की नाही? वाटतं ना, हवं हवंसं वाटतंच. का वाटू नये? हवं असतं ना, तेच म्हणायचंय मला. आलं ना आता लक्षात तुझ्या? मला सांगा, माणसाला हवं हवंसं का वाटू नये? अहो, हवं हवंसं वाटलं नाही तर तो माणूस कसला? आणि ह्या एका सवयीवर अख्खं जग टिकू नये. खरंय, पण याच गोष्टीमुळे जग अधोगतीकडे चाललंय. तुमचं आपलं भलतंच काहीतरी. नाही नाही, खरं सांगतो अंजू मी. अहो, माणूस जर समाधानी असताना तर एवढी प्रगती झालीच नसती. माणसाची इच्छाशक्ती माणसाला प्रगती पथावर नेते, हे खरंय. पण तुला सांगतो, माणूस हा प्रगतीतूनच अधोगतीकडे जातो. जर त्याची ही प्रगती होत असताना त्यात नीतिमत्ता नसली तर. आई ये बरं तू इथे बस. बस आधी इथे. शिखर, काय आहे? चल बोल पटकन, काय बोलायचंय? काय झालं होतं मगाशी तिथे? कसलं काय? अगं आता बाबा काय चिडले होते? त्यांना चिडायला काही कारण लागतं? पुढारी होणार आहे तुझे बाबा. पुढारी? पुढारी इलेक्शनला उभे राहणार आहे काय बोलतेस काय? आणि डायरेक्ट खासदार होणार आहे. खासदार? खासदार काय घेऊन बसलायस? मी तर म्हंटल, काय माहितीये का, तुझे बाबांचे विचार आहेत ना खूप प्रगल्भ आहेत. हा, ते तर आहेच. प्रगल्भ हो. म्हटलं खासदार नका हो, मग? डायरेक्ट राष्ट्रपती व्हा. काय बोलतेस काय तू?